करायचे आणि आमचं शाळेला आम्हाला छान शिक्षण भेटायचंय आणि आमची जी शाळेत ती लॅब आहे ना त्याला सुधारायचंय. कारण की जर ही पिढी जर शिकली ना तर पूर्ण मुलं ही सुशिक्षित होणार. पण असे जर राजकारणी जर असे उमेदवार जर असे करणार फक्त मतदानासाठी जर गावात येणार तर असं आपल्या तालुक्याला किंवा राज्याला काही उपयोग करू शकत नाही ते आमचं. हाँ बोलो। मैं नागापुर का रहवासी है, जावेद शेख नाम है मेरा। और यहाँ पे कैसा होगा, अभी स्थानिक आदमी को चुना जाएगा, जो भी स्थानिक है। अब यहाँ पे कैसा है, पहले रोडों के काम हुए भी नहीं है, रोडों के काम नहीं है, फिर बाहर के लोग यहाँ रहे, इलेक्शन लड़ रहे, पैसों के दम पे लड़ रहे। बरोबर। हाँ, स्थानिक आदमी जो भी होगा गरीब, हम उसको चुन के देंगे। हाँ। यांनी तो विकास घडून आणलेला नाहीये का गावामध्ये? नहीं, कुछ भी नहीं, 0 पॉइंट पे पूरा विकास। तुम देखो ना, रोड तुम्हारी करण छेड़े सर्कल से जितना सर्कल है उतना देखो। म्हणजे याचा अर्थ असाच आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं तरच ते व्यवस्थितपणे विकास करू विकास शकतात. होएगा। ठीक। स्थानिक आदमी को अपन कभी ला सकते ना, कभी आधी रात को उठा के ला सकते। अपने तरफ जो स्थानिक आदमी उसको हम वोट करेंगे, उसको खिलाएंगे। रस्ता करून देणार रस्ता कन्नड तालुक्यासारखा रस्ता अख्ख्या महाराष्ट्रात करा. म्हणजे रस्त्याची बिकट व्यवस्था आहे. जो समजा रस्त्याला प्राधान्य देईल म्हणजे जो त्या पक्षाला आम्ही तुम्ही प्राधान्य देणार आहात. ओके. उम्मीदवार ऐसा होना चाहिए जो स्थानिक मतलब यहाँ का स्थानिक होना चाहिए और लोगों की यहाँ की थोड़ी बहुत उसको जानकारी होना चाहिए. जैसे कि अभी सबसे बड़ी परेशानी हमारी ये रास्ते की प्रॉब्लम है. बरोबर। आप देखेंगे रास्ता, मैं जब से मेरा जन्म हुआ तो यही रास्ता देख रहा हूँ. करेक्ट। ये रास्ते में कुछ बदलाव हुआ नहीं आज तक. बरोबर। तो हमारी ये उम्मीद है कोई भी उम्मीदवार से कि पहले हमारा रास्ते के ऊपर ध्यान दिया जाए. उम्मीदवार होना क्या उम्मीदवार तो अच्छी होना, अभी जो भी आता वो ऐसी चाहता. क्या बोलना तुमको? पिछले जो उम्मीदवार था उन्होंने कुछ करा ही कुछ करे नहीं, किसने कुछ नहीं करा आज तक कभी, ना कुछ करे ना गाँव में आके ना एक बार आगे चुन के आ गए 5 साल कुछ देखते नहीं. आगे कैसा उम्मीदवार होना तुमको? बस अच्छे जो है ना, आप सभी अच्छे बोलते. अच्छा तो कैसा होना? जे उमेदवार होते याच्या अगोदर आजपर्यंत कुठलेलीच काही कामं झालेली नाहीये. अशीच उमेदवार येत राहावं पण अशी प्रगती होत राहावं. मांगलच्या उमेदवारांना काही विकास केला का नाही नाही, कुठलाच विकास नाही. येणारा उमेदवार कसा पाहिजे तुम्हाला? विकास करणारा हवा आहे पण समोरचे जे अगोदरचं तेच नंतर बी होतं निवडून आल्याच्या नंतर. म्हणजे कोण विकास करू शकतो? मागील 5 वर्षात कोण विकास केला? काहीच नाही केलं मागेल 5 वर्षात. आता तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? तडकदार पाहिजे ना, चांगला काम करणारा माणूस पाहिजे. म्हणजे विकास करणारा, रस्त्याची समस्या सोडणारा पाहिजे. शेतीमालाला भाव देणारा पाहिजे ना. म्हणजे आपली जे गावातली जी समस्या आहे तो तरी बी आपल्या एक आपले गावात कधी येऊन बघत सुद्धा नाही ते. कारण की काय चालू आहे काही चालू नाही. आता फक्त त्यांचं मतदान वगैरे चालू आहे ना म्हणून ते आले आमच्या गावामध्ये. म्हणजे मतदान आलंय तर समजा निवडणूक आले त्यावेळेस येतात. हा कोणी असू द्या, आमदार असू द्या किंवा कोणी असू द्या, त्यांचं हीच परिस्थिती आहे. कारण की आमच्या गावात आतापर्यंत आता तुम्ही तरुण पिढी काय सांगणार की बा तुम्ही कशा उमेदवाराला हे करून देणार? आम्हाला उमेदवार फक्त असं पाहिजे की समजून घ्यायला पाहिजे आमची रस्ता आहे ना, कमीत कमी आम्ही लहान होतो आता ज्यावेळेस समजा आता मांगलच्या उमेदवारांनी तुम्ही जे सांगितलं की बाजी ती येत नाही, आता उमेदवाराची कशी चॉईस राहील? मागच्या उमेदवारांनी काही केलंच नाही आतापर्यंत. त्यांनी फक्त काही काम दाखवलेलं नाही आम्हाला की केलं. तर यावेळेस आता आम्हाला अपेक्षा आहे की नवीन येईल, कोणी समजून घेईल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून. चांगलाच त्यानं काय आपलं काम चालवलं पाहिजे. आता गावातून जे मुलं छोटे मुलं काही बाहेरच्या गावाला शाळेत जातात त्यांच्यासाठी एसटी नाही गावामध्ये, येणार जाण्याची गैरसोय आहे. म्हणजे जी बस बी येत नाही तुमच्या काहीच गावात? येऊ शकत नाही. म्हणजे रोडचा जो प्रकल्प होईल आता समोर तो बंद पाडेल होतो मागं 2 महिने. म्हणजे जेवढे बी समजा जे मागील जो सदस्य होता त्यांना काही विकास केला का नाही केला? विकास केला त्यांना पण जे डांबर खाऊन झालं समजा असं म्हणते विकास ना. कारण की ते पाहिजे हे असंच नाही दाखवायचं की आपण नुसतंच करतोय आम्ही हे करणारे आम्ही ते करणारे. कोणता रस्ता नाही, कोणते काही धंदे नाही, कोणते काही नाही. आमच्या गावाला पाणी नाही. पाटील आम्ही शेतामध्ये असल्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही आहे. पण हे गावाची परिस्थिती जर बघितली आज प्यायला पाणी नाही. गावामध्ये पाणी नाही ना. त्यांना बोला, त्यांची मुलाखत